जुळे सोलापुरातील IMS शाळेसमोरील राहत्या घरात मंगळवारी दिनांक 7 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे। ती तरुणी सोलापुरातील डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 3ऱ्या वर्षात शिकत होती। साक्षी सुरेश मैलापुरे वय 25 असे मयत तरुणीचे नाव आहे। साक्षीचे वडील सुरेश मैलापुरे हे सोलापूर शहरातील महावितरणच्या कवितानगर विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत। सोलापुरात बदली झाल्यावर ते IMS शाळेसमोर राहायला होते। त्यांची मोठी मुलगी पुण्यात मेडिकल शिक्षण घेत आहे। लहान मुलगी, पत्नी आणि सुरेश मैलापुरे हे सोलापुरात राहायला होते। मंगळवारी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते। घरात पत्नी व मुलगी दोघी होत्या। मुलीची परीक्षा सुरू असल्याने ती तिच्या खोलीत होती। अभ्यास करत असेल म्हणून तिची आई घरकामात व्यस्त होती। खूप वेळ होऊनही मुलगी खोली बाहेर आलेली नव्हती आणि आतून काहीच आवाज देखील येत नव्हता। तिच्या आईने दरवाजा ठोठावला पण आतून काहीही आवाज आला नाही। तिच्या मोबाईलवर कॉल करूनही ती उचलत नव्हती। त्यावेळी घाबरलेल्या तिच्या आईने नातेवाईकांना व शेजारच्यांना बोलावून घेतले। दरवाजा उघडताच साक्षीने खोलीतील पंख्याच्या हुकाला स्कार्फने गळफास घेतल्याचे दिसले। नातेवाईकांनी तिला गळफासातून सोडवून दुपारी 12:30च्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वी साक्षीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। तिच्या मूळ गावी जत, जिल्हा सांगली येथे अंत्यसंस्कार पार पडले। दरवर्षी मुख्य परीक्षेपूर्वीची विद्यार्थ्यांची कॉलेजतर्फे पूर्व परीक्षा दिवाळीपूर्वी घेतली जाते। मेडिकलच्या 3ऱ्या वर्षाला 2च विषय असतात। तिची पूर्व परीक्षा ही सोमवारी दिनांक 6 रोजी संपली होती। साक्षी अभ्यासात हुशार होती। दोन्ही वर्ष ती चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती। तिने आत्महत्या का केली हे अजूनही अस्पष्ट असून विजापूर नाका पोलीस आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत। त्यासाठी तिचा मोबाईल जप्त केला जाईल असे पोलिसांनी सांगितले।